Good morning, students. Today we will see the importance of money and the role of money. It's the same question. So, what is importance of money? Money has influenced and facilitated all the economic activities in the following fields. So first आहे production function, consumption, exchange, distribution, public finance, political finance, पॉलिटिकल फील्ड अँड सोशल फील्ड एक्सेट्रा. सो फर्स्ट आहे प्रोडक्शन फील्ड. प्रोडक्शन फील्डमध्ये मनीचा कसा यूज होतो तर ते आपण पाहणार आहोत. मनी हॅज मेड पॉसिबल द प्रोडक्शन ऑन अ लार्ज स्केल प्रोडक्शन वुड हॅव बीन इम्पॉसिबल विदाउट मनी. मनी हॅज हेल्प्ड द एंटरप्रेन्योर्स टू यूज देअर कॅपिटल फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन. Money has enabled the producers to organize different factors of production such as land, labor, and capital, etc. A large number of market organization, production facilities, division and specialization of labor, and determination of price have become possible due to the money. तर ते कसं पॉसिबल आहे? मनी हॅज मेड पॉसिबल द प्रोडक्शन ऑन अ लार्ज स्केल. जसं जसं आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये जर आपण प्रोडक्शन घेत आहोत तर ते कसं एखाद्या फॅक्टरीमध्ये जर आपण प्रोडक्शन घेत आहोत तर वेन इट इज पॉसिबल, जर पैसा असेल तर तुमच्याकडे जर कॅपिटल असेल, पैसा असेल, तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करतात आणि तेवढ्या पैशाचं तेवढ्या कॅपिटलमध्ये प्रोडक्शन घेऊ पाहता. मग हे कधी पॉसिबल आहे? पैसा असेल तर. त्यानंतर आहे की मनी हॅज इनेबल्ड द प्रोड्युसर टू ऑर्गनाइज डिफरंट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सच ॲज लँड, लेबर अँड कॅपिटल. त्यासाठी काय आवश्यक आहे? लँड पाहिजे, लेबर पाहिजे, स्पेशलायझेशन ऑफ लेबर पाहिजे, कॅपिटल पाहिजे. त्याच्यानंतर आहे डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्शन फॅसिलिटीज आहे, न्यू टेक्निक्स आहे, त्यानंतर स्पेशलायझेशन ऑफ लेबर आहे. वेन इट इज पॉसिबल, जर तुमच्याकडे पैसा असेल तर, आणि पैसा असेल, मनी असेल तर काय तर प्रोडक्शन फील्ड इट विल बी इम्प्रूव्ड. सो दी मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोडक्शन फील्ड. सेकंड आहे कन्झ्युम्शन, उपभोग्य वस्तू किंवा उपभोग्य. Money enables a consumer to determine his purchasing power. Money enables a consumer to buy any commodity or service according to his purchasing power. Money enables a consumer to use his purchasing power in the best manner and get maximum satisfaction. In the absence of money, a consumer would have been able to put all his resources in the best possible manner and get maximum satisfaction. Money has removed all the difficulties in barter system. Consumer enjoy a freedom of choice due to the money. The consumer can exercise their choice by comparing the prices of different products. Consumption. Money is what money does. Money is also have a purchasing power. मनी पैसा असला तर तुम्ही एनिथिंग यू बाय एनी कॉमोडिटी ऑर सर्व्हिस अकॉर्डिंग टू हिज पर्चेसिंग पॉवर. पैशाने तुम्ही कुठलीही वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकता विथ बेस्ट मॅनर अँड गेट मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन. बट त्या गोष्टीतून, त्या घेतलेल्या वस्तूतून किंवा सर्व्हिसमधून तुम्ही मॅक्झिमम सॅटिस्फाईड आहात का? तुम्ही देन मनी ॲज रिमूव्ड ऑल द डिफिकल्टीज इन बार्टर सिस्टीम. पैसा आला, बार्टर सिस्टीम ज्या वेळेला होतं त्यावेळेला पैसा नव्हता, पण पैसा आल्यामुळे काय झालं, बार्टर सिस्टीम जी होती ते डिफिकल्टीज पूर्णपणे झाली. कन्झ्युमर एन्जॉय द फ्रीडम ऑफ चॉईस ड्यू टू दी मनी. पैसे असल्याने काय होतं की तुम्हाला हवी असलेली कुठलीही वस्तू तुम्ही फ्रीडम ऑफ चॉईसने किंवा जीही वस्तू हवी आहे ती तुम्ही एन्जॉयबल करत त्या वस्तू. त्यानंतर थर्ड पॉईंट इज एक्सचेंज. मनी परफॉर्म्स द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. Money has removed all the difficulties which were faced in the barter system. In the barter system, it was not possible to determine the value of goods. In a monetary economy, it is simple and possible to ascertain the value of goods. Money has made it simple and possible to ascertain the market price in the monetary units. मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. वस्तू विनिमयाचं माध्यम आहे. बार्टर सिस्टीम आल्यामुळे बार्टर सिस्टीमच्या वेळेला पैसा नव्हता, म्हणून बार्टर सिस्टीम गेल्यानंतर मनीचा जास्तीत जास्त यूज होत गेला. आणि इन अ बार्टर सिस्टीम त्यावेळेला इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गुड्स. त्यावेळेला व्हॅल्यू पुटअप करता येत नव्हतं. बट मॉनिटरी सिस्टीम ज्यावेळेला आलं किंवा मॉनिटरी इकॉनॉमी ज्यावेळेला चालू झालं, इट इज व्हेरी सिम्पल अँड पॉसिबल टू ॲसर्टन द व्हॅल्यू ऑफ गुड्स. पैसे आल्यामुळे, मनी आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप ऑप्शन आपल्याला मिळत गेले, खूप वेगवेगळे पर्पज आपल्याला मिळत गेले आणि एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसचं मेजरमेंट करणं सहज सोपं झालं. सो इट इज व्हेरी दी मनी हॅज मेड एक्सचेंज मोर इझियर. पैसे असल्यामुळे काय झालं तर तुम्हाला एक्सचेंज करणं किंवा देवाण करणं सहज सोपं झालं. नेक्स्ट पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन.